तर वीकेंड आहे आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्गमध्ये सध्या सगळीकडे पर्यटकांची हजेरी पाहायला मिळते। सिंधुदुर्ग सध्या हाऊसफुल झालेला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किनारपट्टी सध्या फुलून गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे दाखल झालेले आहेत। आर्थिक उलाढाल सिंधुदुर्गमध्ये जास्त वाढलेली आहे, पर्यटन वाढलंय त्यामुळे। आणि गेल्या काही दिवस पेट्रोल डिझेलची टंचाई आणि गॅसची टंचाई यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली होती। मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येते आणि त्यामुळेच मोठ्या संख्येने पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले आहेत। कोकणामध्ये दाखल झालेले पर्यटक समुद्री पर्यटनाचा आनंद लुटत आहेत। इथलं मासे जी स्पेशालिटी आहे आपल्या मालवणची ती एक चव चाखायला आलोय आणि पर्यटन क्षेत्र इथलं खरंच म्हणजे खूप छान आहे। सोयीसुविधांनी पूर्णपणे समृद्ध आहे। तर देश विदेशातील पर्यटकांच्या पसंतीचं डेस्टिनेशन असलेलं महाबळेश्वर हे पर्यटन स्थळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या आगमनामुळे बहरून गेलेलं आहे। महाबळेश्वरला सुद्धा अनेक जण पसंती देत आहेत, अनेक पर्यटक इथे येत आहेत। तसंच प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळी पर्यटकांची रेलचेल आता वाढल्याचं समजतंय। राज्यात सर्वच उन्हामुळे काहिली होते आणि त्यामुळे एकीकडे उन्हाचा कडाका वाढलेला असताना महाबळेश्वरमध्ये थंड हवेचं ठिकाण आणि सुखद वातावरण यामुळे पर्यटकांनी महाबळेश्वरला जास्त पसंती दिलेली आहे। तसंच पर्यटक महाबळेश्वरमध्ये गारव्याचा अनुभव करतात आणि महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये देखील खरेदीसाठी पर्यटकांनी अक्षरशः गर्दी करायला सुरुवात केली आहे। चणा, चिक्की, जॅम तसंच फज या सगळ्या गोष्टी प्रसिद्ध आहेत आणि चप्पलची सुद्धा खरेदी करताना पर्यटक दिसतात।